नमस्कार मैत्रिणींनो, स्वराश्री क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल हे चौरंगावरचे आसन आहे. ते मी कसे बनवले ते मी या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बिना स्किप करता बघावा. सर्वप्रथम मी माझ्या चौरंगाचे माप घेऊन घेतले होते. त्यानुसार मी बॅनरचे माप काढून मग त्यावर डिझाईन काढण्यास सुरुवात केलेली आहे. डिझाईन काढत असताना काही भाग हा माझा व्हिडिओ करण्याचा राहून गेला असल्यामुळे ज्या भागाचा व्हिडिओ केला गेला तो मी अपलोड केलेला आहे. स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे मी डिझाईन तयार करून घेत आहे. कर्कटक, पट्टी, कोनमापक अशा वस्तूंचा वापर करून मी माझी डिझाईन पूर्ण करत आहे. हे आसन पूजा, देवस्थापना, एक्झिबिशन किंवा लग्न यासाठी वापरता येते. हे मी कसं बनवलं आहे ही सर्व माहिती तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये पुढे मिळणारच आहे. हे आसन बनवत असताना डिझाईन फार महत्त्वाचे आहे. एकदा आपण ड्रॉ करून डिझाईन बनवली की मग उलन चिपकवणे अगदी सोपे आहे. उलन चिपकवत असताना सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवायची की गन ही 2 ते 3 मिनटं व्यवस्थित गरम होऊ द्यायची, जेणेकरून आपल्याला आपली ही उलन चिपकवत असताना पुन्हा चिपकवण्याची गरज पडणार नाही. मी सर्वप्रथम चौरंग आसनाच्या मध्यभागी काम करत आहे. चौरंगाच्या मध्यभागी काम करत असताना हा भाग मी थोडा जाड आणि उठावदार ठेवणार आहे, कारण या ठिकाणी देव कलश ठेवला जातो. उलन नीट दाबून बसवली की डिझाईन स्वच्छ दिसते. म्हणून मी हा उलन आसनाच्या मधील भाग हा उठावदार दिसण्यासाठी असे कलर वापरत आहे. उलन चौरंगाचे फायदे असे की उलनापासून बनवलेलं
हे आसन हलकं असतं, पुन्हा वापरता येतं, जास्त दिवस टिकतं. म्हणूनच बरेच लोक आता उलनचे चौरंग आसन पसंत करतात. अशा प्रकारे आपली आसनाची मधील साईड पूर्ण झालेली आहे. आता मी बाजूच्या साईडला चारी बाजूंना सेम डिझाईन तयार केलेल्या होत्या. त्या डिझाईनला मी आता सारख्याच कलरमध्ये शेड बनवणार आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की मी सारख्याच प्रकारच्या चारी साईड या आता तयार करून घेत आहे, जेणेकरून तोरण हे व्यवस्थित आणि छान दिसेल. यासाठी मी चारी बाजूंना सेम डिझाईन केलेली आहे. फर उलन रांगोळीपासून बनवलेले आसन हे मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस हळूहळू दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला जर असे आसन बनवायचे असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजेल. अशा प्रकारे माझे 3 ठिकाणी उलन लावून झालेले आहे आणि आता मी
चौथ्या भागाकडे आलेली आहे. माझा मुलगा हा मध्ये मध्ये येऊन मला काही गोष्टी सांगत आहे. अशा प्रकारे माझे 4ही भाग पूर्ण झाल्यानंतर आता उरलेला भाग हा मी बाकी वेगवेगळ्या उलनने सुशोभित करणार आहे. ही मी आता बॉर्डर बनवत आहे. चौरंगाची बाहेरची बॉर्डर तयार करत असताना थोडी जाड ठेवत आहे, त्यामुळे चौरंगाला फ्रेमसारखा लूक येतो. तुम्हाला हा चौरंग कसा वाटतोय? जर आवडला असेल तर नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ मी माझ्या स्वराश्री क्रिएशन या पेजवरती अपलोड केलेले आहे, ज्यामध्ये फर उलनपासून बनवलेली पर्स, जुन्या तोरणापासून बनवलेले नवीन तोरण असे अनेक व्हिडिओ आहे. तुम्हाला जर ते बघायचे असतील तर माझ्या पेजला नक्की भेट द्या. आता हे पूर्ण झाल्यानंतर मी यांना कट 1-1 सेंटीमीटरचे अंतर सोडून कट करून घेतलेले आहे.
त्यानंतर एकाच आकाराच्या वेगवेगळ्या कलरच्या उलन मी कापून घेतलेल्या होत्या. त्यांना मी आता बाजूला लावून आसन सजवत आहे. तुम्हाला जर मी बनवलेले आसन आवडले असेल तर प्लीज माझ्या पेजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओज आणि डिझाईन्ससाठी जोडलेले राहा. अशाच पारंपरिक आणि टिकाऊ कलांसाठी तुमचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. अशा प्रकारचे उलनचे चौरंग आसन पूजा, गृहप्रवेश, लग्न, प्रदर्शन यासाठी बनवता येतात. धन्यवाद.